विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मागच्या तासाला आपण समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये, त्याचे प्रकार व अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये इत्यादी मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केला होता. परंतु असे निदर्शनास येत आहे की तुम्ही मुलं पूर्ण लेक्चर ऐकत नाही आहे. कारण मी लेक्चरच्या सर्वात शेवटी समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याच्यामधला फरक तुम्हाला लिहायला सांगितलेला होता. पण फक्त 3 ते 4 विद्यार्थ्यांनीच तो लिहून मला व्हॉट्सअपवर पाठवला. म्हणजे 210 विद्यार्थ्यांपैकी फक्त 3 ते 4 विद्यार्थी, म्हणजे हे प्रमाण माझ्या मते 5% सुद्धा कमी आहे. मग बाकीच्या 95% काय? मित्रांनो, तुम्ही आपल्या स्वतःची फसवणूक करत आहात. कृपया दिलेला होमवर्क हा वेळेवर पूर्ण करणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. यापुढे असे होऊ देऊ नका. व व्हिडिओ कोणताही असो, कोणत्याही विषयाचा असो, तो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे ऐका. काही शंका असेल तर आम्ही आहोतच, परंतु पूर्ण ऐका. दिवसातून फक्त SP विषयाला मंगळवारी आणि शुक्रवारी अर्धा तास द्यायचा आहे. आम्ही जास्तही तुमच्याकडनं मागत नाही आहे. कमीत कमी तेवढा वेळ प्रत्येकानं काढणं कंपल्सरी आहे. जर तुमचे पॅरेंट्स तुम्हाला मोबाईल देत नसतील तर तसं आम्हाला सांगा. पण अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यत्यय तुम्ही आणू नका. हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे. नियर अबाउट 25% सिलेबस, 25% प्रश्नपत्रिका ही याच टॉपिकवर असते. म्हणून कृपया व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्या पुढच्या मुद्द्याचा आपण अभ्यास करूया. तत्पूर्वी अजून एक सूचना की ह्या अग्रहक्क भागांचे जे मी आज प्रकार शिकवणार आहेत, मी कोणत्याही विद्यार्थ्याला किंवाही फोन लावून ते विचारेल त्याला ते सांगता यायला पाहिजे. मी केव्हाही फोन लावेल, अग्रहक्क भागांचे प्रकार. मित्रांनो, अग्रहक्क भागांचे एकूण 8 प्रकार पडतात. पण 4 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असलेले हे प्रकार आहेत. या 8 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे संचयनाच्या दृष्टिकोनातून. संचयन म्हणजे साठा. साठ्याच्या दृष्टिकोनातून अग्रहक्क भागांचे 2 प्रकार पडतात: संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग. त्यानंतर दुसरा आहे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. त्यानंतर लाभाच्या दृष्टिकोनातून लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग. आणि परतफेडीच्या दृष्टिकोनातून परतफेडीचे असलेले अग्रहक्क भाग आणि परतफेडीचे नसलेले अग्रहक्क भाग. असे 4 दृष्टिकोनातून एकूण 8 प्रकार अग्रहक्क भागांचे पडतात. एवढेच नाही तर या अग्रहक्क भागांच्या प्रकारावर बऱ्याच वेळेस बोर्डात शेवटचा जो 10 मार्काचा प्रश्न असतो त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो की अग्रहक्क भाग म्हणजे काय ते सांगून अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा. अग्रहक्क भागांच्या व्याख्येला 2 मार्क व एकूण मुद्द्यांना 8 मुद्द्यांना 8 मार्क असा 10 मार्काचा प्रश्न बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला आहे, तेही बोर्डाच्या. म्हणून
हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या निश्चित पद्धतीने लक्षात येईल. अग्रहक्क भागांची व्याख्या मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितली होती की लाभांश देतेवेळी व भांडवल परतफेडीच्या वेळी ज्या भागांचा क्रमांक हा समहक्क भागांच्या अगोदर लागतो अशा भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. मग आपण या अग्रहक्क भागांच्या प्रकाराविषयी आता डिटेल चर्चा करूया. सुरुवातीला आहे संचयनाच्या दृष्टिकोनातून. संचयनाच्या दृष्टिकोनातून अग्रहक्क भागांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक संचयी अग्रहक्क भाग आणि दुसरा असंचयी अग्रहक्क भाग. आता आपण संचयी अग्रहक्क भागांविषयीची माहिती जाणून घेऊया. संचयी बघा, जिथे संचय होत राहतो. मग कशाचा संचय होईल? संचय म्हणजे साठा. मग साठा कशाचा तरी तर व्हायला पाहिजे ना. मग कशाचा साठा होईल? तर इथे लाभांशाचा साठा होत राहतो. म्हणजे ज्या वर्षी कंपनीला कमी नफा होतो किंवा तोटा होतो त्या वर्षी कंपनी कोणत्याही प्रकारचा लाभांश जाहीर करत नाही. मग असा जो लाभांश आहे तो लाभांश भविष्यात मिळण्याचा अधिकार हा संचयी अग्रहक्क भागांना असतो. म्हणजे ज्या वर्षी कंपनीला नफा होईल त्या वर्षी कंपनी अशा संचयी अग्रहक्क भागांचा जो शिल्लक राहिलेला लाभांश आहे, न दिलेला लाभांश आहे, तो लाभांश कंपनी ज्या वर्षी कंपनीला नफा होतो आणि कंपनी लाभांश जाहीर करते त्या वर्षी तो लाभांश अशा प्रकारच्या संचयी अग्रहक्क भागांना दिला जातो. म्हणून त्यांनी व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होत राहतो त्यांना संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. क्लिअर म्हटलेलं आहे. न देईपर्यंत म्हणजे समजा 2015 ते 2020 असे आपण एकूण 5 वर्षे पकडूया. 2015मध्ये कंपनीने लाभांश जाहीर केला, पण 2016-17ला कंपनीला तोटा झाल्यामुळे कंपनीला लाभांश जाहीर करता आला नाही. मग समजा एक्स भागधारक आहे, त्याचे 2016चे 2000 रुपये बुडाले. म्हणजे 2000 रुपये लाभांश होता तो त्याला मिळाला नाही. 2017चे 4000 लाभांश होते ते त्याला मिळाले नाही. म्हणजे एकूण 6000 बाकी राहिले. आता समजा कंपनीला 2017मध्ये प्रॉफिट झाला आणि कंपनीने लाभांश जाहीर केला. अशा वेळेस त्या संचयी अग्रहक्क भागधारकाला चालू वर्षाचा तर लाभांश मिळेलच मिळेल, परंतु मागे जो लाभांश संचित राहिला आहे तो सुद्धा मिळण्याचा अधिकार त्याला असतो. समजा चालू वर्षी 3000 त्याला लाभांश मिळणार असेल तर चालू वर्षाचा 3000 आणि मागील जी रक्कम आहे ती रक्कम अशी एकूण रक्कम त्याला लाभांश म्हणून यावर्षी मिळेल. म्हणजेच जो लाभांश त्याला यापूर्वी मिळालेला नाही आहे तो सुद्धा मिळण्याचा अधिकार त्याला या संचयी अग्रहक्क भागांच्या प्रकारामध्ये मिळू शकतो. जर नियमावलीत वेगळी तरतूद नसेल तर कंपनीचे सर्व अग्रहक्क भाग जे असतात ते संचयी अग्रहक्क भाग असतात. म्हणजे कंपनी जेव्हा भागांचे वाटप करते, अग्रहक्क भागांचे वाटप करते, तेव्हाच प्रकार सांगितला जातो. व या प्रकारानुसार जर कोणताही प्रकार सांगितला नसेल तर असे अग्रहक्क भाग संचयी अग्रहक्क भाग म्हणून संबोधले जातात. व त्यामुळे अशा संचयी अग्रहक्क भागांना मोठ्या प्रमाणावर एक सुरक्षा मिळते की कमीत कमी आपला लाभांश दरवर्षी आपल्याला मिळेल. आपण त्या लाभांशाला मुकणार नाही, आपण त्या लाभांशापासून वंचित राहणार नाही, आपल्याला तो लाभांश मिळणारच नाही अशी कोणत्याही प्रकारची भीती अशा संचयी अग्रहक्क भागधारकांना नसते. म्हणजेच
थोडक्यात न दिलेला लाभांश पूर्णपणे त्यांना मिळेलच याची पूर्ण खात्री या संचयी अग्र हक्क भागांमध्ये असते. दुसरा जो प्रकार आहे तो आहे असंचयी अग्र हक्क भाग. आता संचयी अग्र हक्क भागांच्या एकदम विरुद्ध जे आहे ते असंचयी अग्र हक्क भाग. नावातच आहे असंचयी, म्हणजे ज्यांचा संचय होत नाही, ज्यांचा साठा होत नाही, म्हणजे ज्या भागांवर दिला जाणाऱ्या लाभांशाचा संचय होत नाही अशा भागांना म्हणतात असंचयी अग्र हक्क भाग. म्हणजे जर एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला किंवा तोटा झाला आणि त्या वर्षी जर कंपनीने लाभांश जाहीर केला नाही तर असा लाभांश असंचयी अग्र हक्क भागधारकांना भविष्यात कधीच मिळणार नाही, म्हणजे त्याचा संचय होत नाही. अशा लाभांशाला हे भागधारक पूर्णपणे मुकतात, वंचित राहतात. अशा प्रकारचा लाभांश त्यांना मिळत नाही. म्हणजेच कंपनी काय करते हो, कंपनी हिशोब करते. तर कंपनी काय करते हो, कंपनी दर वर्षाचा हिशोब ठेवते. कंपनीचं आर्थिक वर्ष हे तुम्हाला अकाउंटला तुम्ही शिकलेलंच आहात की 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. मग 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत जो काही कंपनीला प्रॉफिट होतो, नफा होतो, त्या नफ्यातली काही रक्कम कंपनी राखीव निधी म्हणून बाजूला काढते व उर्वरित रक्कम ही लाभांशाच्या स्वरूपात आपल्या भागधारकांना देत असते. या गोष्टी आपण यापूर्वीच बघितल्या आहेत. मग त्या वर्षाच्या लाभांशाचा, म्हणजे प्रत्येक वर्षी जो नफा होतो त्या वर्षाचा लाभांश, अशा पद्धतीने कंपनी एका विशिष्ट वर्षापर्यंतचा हिशोबच ठेवते व त्या वर्षाच्या हिशोबाप्रमाणे कंपनी लाभांश जाहीर करत असते. मग एखाद्या वर्षी कंपनीला असाच तोटा झाला आणि कंपनीने लाभांश जाहीर केला नाही तर असंचयी अग्र हक्क भागधारकांना त्या वर्षी कोणत्याही प्रकारची लाभांशाची रक्कम मिळणार नाही व या रकमेचा संचयसुद्धा होणार नाही, म्हणजे भविष्यात ही रक्कम त्यांना कधीच मिळणार नाही. अशा प्रकारचे हे असंचयी अग्र हक्क भाग असतात. तिसरा जो क्रमांक आहे तो आहे आता लाभाच्या दृष्टिकोनातून. लाभाच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक लाभभागी अग्र हक्क भाग आणि दुसरं अलाभभागी अग्र हक्क भाग. नावातच आहे लाभ. लाभ या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. लाभ होणे म्हणजे फायदा होणे. इथे लाभभागी अग्र हक्क भागांना दुहेरी फायदा असतो. दुहेरी फायदा म्हणजे काय, तर एक तर स्थिर दराने लाभांश मिळणार आहे आणि दुसरं अस्थिर दराने लाभांश मिळणार आहे. म्हणजेच 2 वेळेस लाभांश मिळतो. किती वेळेस लाभांश मिळतो, 2दा लाभांश मिळण्याचा हक्क, 2दा लाभांश मिळतो, असे हे लाभभागी अग्र हक्क भाग असतात. मग बघा व्याख्येमध्ये त्यांनी दिलेलं आहे की ज्या भागांना निश्चित दिल्या जाणाऱ्या लाभांशा व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये वाटा दिला जातो. अतिरिक्त नफ्यामध्ये म्हणजे जो उरलेला नफा आहे, समहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप झाल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते त्या रकमेत लाभभागी अग्र हक्क भागांना सुद्धा वाटा मिळतो, हिस्सा मिळतो. म्हणजेच 2 वेळेस त्यांना लाभांश मिळणार आहे. कंपनीची जी नियमावली असते ना, त्या नियमावलीमध्ये जास्तीत जास्त किती लाभांश हा समहक्क भागधारकांना द्यायचा त्याविषयीची तरतूद केलेली असते. मग अशा प्रकारे केलेल्या तरतुदीनुसार जेवढा नफा होईल आणि जेवढा लाभांश कंपनीने जाहीर केलेला आहे
त्या लाभांशाची रक्कम वाटप करताना नियमावली ही निश्चित पद्धतीने बघितली जाते व नियमावलीनुसार समहक्क भागधारकांना लाभांश दिला जात असतो. मग जी कमाल रक्कम आहे ती कमाल रक्कम समहक्क भागधारकांना जाहीर करून त्यांना लाभांशाचं वाटप करून अजून जर रक्कम ही उरत असेल, बाकी राहत असेल, शिल्लक राहत असेल, तर अशा वेळेस त्या रकमेवर, त्या उरलेल्या नफ्यावर, त्या उरलेल्या लाभांशावर समहक्क भागधारकानंतर मग अग्रहक्क भागधारकांचा परत नंबर लागतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की समहक्क भागधारकांना द्यावयाच्या कमाल लाभांशाची रक्कम नियमावलीत नमूद केलेली असते व कमाल लाभांश समहक्क भागधारकांना दिल्यानंतर जो वाटप योग्य नफा शिल्लक राहतो, उरतो, त्या नफ्यामध्ये वाटा मिळण्याचा हक्क हा लाभभागी अग्रहक्क भागधारकांना दिलेला असतो. म्हणजेच 2 वेळेस त्यांना लाभांश मिळतो. एक तर स्थिर दराने मिळणारच आहे, जो दर ऑलरेडी कंपनीने त्यांना सांगितलेला आहे तो तर मिळणारच आहे, पण अतिरिक्त नफ्यावर सुद्धा यांना वाटा मिळतो, हिस्सा मिळतो. म्हणून याला म्हणतात लाभभागी अग्रहक्क भाग. या उलट दुसरा जो मुद्दा आहे तो आहे अलाभभागी अग्रहक्क भाग. बघा, व्याख्येत सांगितलेलं आहे की ज्या भागांना निश्चित दिल्या जाणाऱ्या लाभांशा व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये वाटा दिला जात नाही, अशा भागांना अलाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणतात. म्हणजे जेव्हा कंपनी भागांची विक्री करते ना अग्रहक्क भागांची, तेव्हा अग्रहक्क भागांची विक्री करतानाच कंपनीने अशा अग्रहक्क भागांना मिळणाऱ्या लाभांशाचा दर सांगितलेला असतो व फक्त तेवढाच दर मिळण्याचा अधिकार त्या भागधारकांना असतो. म्हणजे अतिरिक्त नफ्यामध्ये यांना कुठल्याही प्रकारचा वाटा किंवा हिस्सा दिला जात नाही. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर कंपनीच्या नियमावलीमध्ये लाभाच्या दृष्टिकोनातून असलेल्या अग्रहक्क भागांविषयी कोणतीही तरतूद केलेली नसेल, तर सर्व अग्रहक्क भाग जे असतात ते अलाभभागी अग्रहक्क भाग म्हणूनच समजले जातात. म्हणजे ज्यांना स्थिर दराने लाभांश मिळेल असेच सर्व अग्रहक्क भाग असतात. कंपनीच्या उर्वरित नफ्यात त्यांना हिस्सा मिळत नाही. मग म्हणून नियमावली हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे की ज्यामध्ये कंपनीच्या बारीक सारीक गोष्टींविषयीचे नियम लिहिलेले असतात. मग या नियमावलीनुसार जर कंपनीने कोणत्याही प्रकारच्या लाभांशाची तरतूद केलेली नसेल, भागांची तरतूद केलेली नसेल, तर सर्व अग्रहक्क भाग हे अलाभभागी अग्रहक्क भाग म्हणून समजले जातात. पुढचा आहे परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून. यालाच दुसरा शब्द आहे रूपांतरणाच्या दृष्टिकोनातून. मग रूपांतरणाच्या किंवा परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून असलेल्या अग्रहक्क भागांचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक परिवर्तनीय अग्रहक्क भाग आणि दुसरं अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. बघा, शब्द फार महत्त्वाचे असतात. तुम्हाला शब्दात बऱ्याच गोष्टी समजून जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं, लाभभागी म्हणजे जिथे लाभ होतो, अलाभभागी जिथे लाभ होणार नाही. तसं इथे परिवर्तनीय म्हणजे ज्यांचं परिवर्तन होतं. मग कशात परिवर्तन होईल, कशात बदल होईल, तर ज्या अग्रहक्क भागांचे समहक्क भागांमध्ये रूपांतर होते. समहक्क भागांमध्ये रूपांतर मग लगेच होईल का? आज अग्रहक्क भाग दिले आणि उद्या लगेच समहक्क भागांमध्ये रूपांतर होऊन जाईल का? नाही. त्यासाठी कंपनीने जी काही मर्यादा, जो काही कालावधी घालून दिलेला आहे, त्या कालावधीची वाट बघावी लागते. म्हणून व्याख्येमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या अग्रहक्क भागांचे ठराविक कालावधीनंतर, शब्द फार महत्त्वाचा आहे, ठराविक कालावधीनंतर समहक्क भागांमध्ये रूपांतर होते,
अशा भागांना परिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. आता परिवर्तन होतं म्हणजे बदल होणार आहे. अग्रहक्क भागांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये रूपांतर होणार आहे. याचाच अर्थ की ज्या दिवशी या अशा अग्रहक्क भागांचे समहक्क भागांमध्ये रूपांतर झाले त्या दिवसापासून समहक्क भागांचे जे काही अधिकार आहेत, ज्या काही मर्यादा आहेत, त्या सर्व मर्यादा, ते सर्व अधिकार हे या भागांना लागू होणार आहेत. म्हणजे जोपर्यंत समहक्क भागांमध्ये रूपांतर झालेलं नव्हतं तोपर्यंत अग्रहक्क भागांना मतदानाचा अधिकार होता का? बोनस भाग मिळण्याचा अधिकार होता का? हक्क भाग मिळण्याचा अधिकार होता का? नाही. परंतु ज्यावेळेस त्यांचं समहक्क भागांमध्ये रूपांतर होतं अशा वेळेस त्यांना हे सर्व अधिकार प्राप्त होतात. म्हणजेच ते कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकतात, मतदान करू शकतात, आपलं मत मांडू शकतात, त्यांना अस्थिर दराने लाभांश मिळायला सुरुवात होईल. म्हणजे जे काही गोष्टी समहक्क भागांना लागू होतात त्या सर्व गोष्टी परिवर्तनानंतर अशा अग्रहक्क भागांना सुद्धा लागू होतील. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अग्रहक्क भागांचे जेव्हा समहक्क भागात रूपांतर होते तेव्हा समहक्क भागांचे सर्व अधिकार अशा परिवर्तनीय अग्रहक्क भागांना प्राप्त होत असतात. याचा पुढचा मुद्दा आहे अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग. परिवर्तनाच्या विरुद्ध की ज्या अग्रहक्क भागांचे समहक्क भागांमध्ये रूपांतर होत नाही अशा भागांना अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणता येतात किंवा असे म्हणतात. म्हणजे अशा भागांना कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. समहक्क भागांमध्ये रूपांतर होण्याचा कुठलाही पर्याय अशा अपरिवर्तनीय अग्रहक्क भागांना उपलब्ध नसतो. त्यांचं कधीच परिवर्तन समहक्क भागांमध्ये होणार नाही. विशिष्ट कालावधी संपला तर त्यांचे पैसे त्यांना परत केले जातात. अशा पद्धतीने परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून असलेले हे दोन प्रकार आणि आता शेवटचे दोन प्रकार आहेत ते म्हणजे परतफेडीच्या दृष्टिकोनातून. आता परतफेडीच्या दृष्टिकोनातून दोन प्रकार पडतात. परतफेडीचे असलेले अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग. परत तुम्ही नावात बघा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे परतफेड. परतफेड म्हणजे काय? ज्यांच्याकडनं आपण रक्कम घेतलेली आहे त्यांना पैसे परत करणे. आता आपण बघितलं की अग्रहक्क भागधारकांकडनं जी काही रक्कम मिळते ती सुद्धा काही ठराविक कालावधीपर्यंत कंपनी वापरू शकते. म्हणजे ज्या अग्रहक्क भागांची ठराविक कालावधीनंतर परतफेड केली जाते. ठराविक कालावधी जो काही अग्रहक्क भाग वाटप करताना कंपनीने सांगितलेला आहे तो कालावधी. मग तो कालावधी संपला की अशा परतफेडीच्या अग्रहक्क भागांचे भांडवल हे त्या भागधारकांना परत केले जातात. नियमावलीत जर तरतूद असेल तरच कंपनी अशा प्रकारच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकते. परत इथे बघा नियमावली आला. नियमावली हा मूळ आधार आहे व मूळ आधार असल्या कारणाने कंपनीच्या ज्या काही अंतर्गत गोष्टी असतात त्या सर्व गोष्टींचा समावेश हा नियमावलीमध्ये केलेला दिसून येतो आहे. मग नियमावलीमध्ये तरतूद असेल तरच कंपनी अशा अग्रहक्क भागांची विक्री करू शकते. मग आता अशा अग्रहक्क भागांची विक्री करताना कोणते कोणते मार्ग आहेत की ज्या मार्गातून कंपनी अशा प्रकारच्या भागांचे पैसे परतफेड करू शकते? तर वेगवेगळ्या मार्गातून कंपनी अशा प्रकारच्या अग्रहक्क भागांची परतफेड करते. उदाहरणार्थ नफ्यातून जो काही कंपनीला नफा झालेला आहे त्या नफ्यातून कंपनी अशा प्रकारच्या अग्रहक्क भागांची विक्री करते.
दुसरा आहे की नवीन समभाग विक्री करून, म्हणजे नफ्यातून जर अग्रहक्क भागांच्या परतफेडीची पूर्तता होत नसेल तर कंपनी नवीन समहक्क भागांची विक्री करून त्याद्वारे जे काही भांडवल गोळा होतं त्या भांडवलातून अशा प्रकारच्या परतफेडीच्या अग्रहक्क भागांचे पैसे परत करू शकते. म्हणजे प्रामुख्याने हे दोन मार्ग आहेत, एक नफ्यातून किंवा नवीन समहक्क भागांची विक्री करून कंपनी परतफेडीच्या अग्रहक्क भागांचे पैसे त्यांना परत करू शकते. पण मी पुन्हा एकदा सांगतो आहे की नियमावलीत तरतूद असेल तरच कंपनी अशा प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. आणि शेवटचा मुद्दा आहे न परतफेडीचे अग्रहक्क भाग. नवीन कंपनी कायद्यानुसार कंपनी आता फक्त परतफेडीच्या अग्रहक्क भागांचीच विक्री करू शकते. न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री आता कंपनी करू शकत नाही. कंपनी कायदा 2013 त्याच्यातला कलम 55 आणि उपकलम 1 यानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे. न परतफेडीचे नावातच आहे की ज्यांची परतफेड होणार नाही, म्हणजे अशा प्रकारच्या अग्रहक्क भागांची परतफेड ही कंपनीच्या आयुष्यात होणार नाही. ही परतफेड फक्त केव्हा होईल, जेव्हा कंपनीचं विसर्जन होईल तेव्हाच परतफेड होईल. कंपनीचं विसर्जन होणं म्हणजे कंपनी बंद पडणे. मग कंपनी केव्हा बंद पडेल हे कोणत्या कंपनीला सांगता येईल का? आज टाटा, बिर्ला अशा कंपन्यांना 150, 200, 250 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी त्या कंपन्या आज सातत्याने सुरू आहेत. म्हणजेच कंपनीचं आयुष्य किती असेल हे कंपनी सुरुवातीलाच कधीच सांगू शकत नाही. अशा वेळेस जर न परतफेडीचे अग्रहक्क भाग खरेदी केलेले असतील तर कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेसच अशा भागांना पैसे परत मिळतात, नाहीतर त्यांना आपल्या पैशांची परतफेड करता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे 8 प्रकार आहेत. परत एक वेळेस आपण 2 मिनटात बघून घेऊया. पहिलं होतं संचयनाच्या दृष्टिकोनातून संचयी असंचयी. संचयी म्हणजे ज्यांचा संचय होतो, ज्या ठिकाणी लाभांशाचा साठा होतो. असंचयी म्हणजे ज्या ठिकाणी लाभांशाचा साठा होत नाही. दुसरं लाभभागी अलाभभागी. लाभभागीमध्ये दुहेरी लाभ होतो. निश्चित दराने लाभांश मिळणार आहे आणि अस्थिर दराने सुद्धा लाभांश मिळणार आहे, म्हणजे कंपनीच्या उर्वरित नफ्यात त्यांचा समावेश असतो. अलाभभागी अग्रहक्क भागांचा कंपनीच्या उर्वरित नफ्यामध्ये समावेश नसतो. पुढचा आहे परिवर्तनीय अपरिवर्तनीय. समहक्क भागांमध्ये ज्यांचं रूपांतर होतं त्याला परिवर्तनीय अग्रहक्क भाग म्हणतात, आणि समहक्क भागांमध्ये ज्यांचं रूपांतर होत नाही त्यांना अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असे म्हणतात. आणि शेवटचा मुद्दा आहे परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न अपरतफेडीचे अग्रहक्क भाग. परतफेडीचे म्हणजे ठराविक कालावधीनंतर ज्यांचे पैसे परत केले जातात, आणि अपरतफेडीचे म्हणजे ठराविक कालावधीनंतर ज्यांचे पैसे परत केले जात नाही. तर अशा पद्धतीने आपण अग्रहक्क भागांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केला. आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची प्रश्न विचारली जातात. जसे ठराविक कालावधीनंतर ज्या भागांचे समहक्क भागांमध्ये रूपांतर होते, मग त्याला काय म्हणतात? परिवर्तनीय अग्रहक्क भाग, बरोबर. किंवा ठराविक कालावधीनंतर ज्या अग्रहक्क भागांची रक्कम त्यांना परत केली जाते. किंवा बऱ्याच वेळेस चुकीबरोबरमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लाभभागी भागधारकांना दुहेरी फायदा मिळतो. आता हा जो फरक हा जो मुद्दा आहे चुकीबरोबर, तो प्रत्येकाने सकारण लिहून मला पाठवायचा आहे.
लाभभागी अग्रहक्क भागधारकांना दुहेरी फायदा मिळतो. काय दुहेरी फायदा मिळतो हे मी माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले आहे. तुमच्या शब्दात तुम्ही ते लिहायचे आहेत. चूक की बरोबर लिहिताना हे विधान चूक का बरोबर हे सुरुवातीला लिहा व त्यानंतर 5 मुद्दे, कमीत कमी 3 मुद्दे, जास्तीत जास्त 5 मुद्दे अशा पद्धतीने उत्तर लिहून मला पाठवायचे आहे. याशिवाय ज्या भागांचा संचय होतो अशा भागांना काय म्हणतात? बरोबर, संचयी अग्रहक्क भाग. मग अशा पद्धतीचे छोटे छोटे प्रश्नसुद्धा या प्रकारावर विचारले जातात. आत्तापर्यंत बरेच प्रश्न याच्यात विचारले गेलेले आहेत, म्हणून कृपया लक्ष द्या. समहक्क भाग, अग्रहक्क भाग याच्यातला फरक जो मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितला होता आणि आजचा हा प्रश्न, या दोघांची उत्तरं गुरुवारपर्यंत लिहून मला पाठवायची आहेत. ग्रुपवर टाकायचे नाही, वैयक्तिक माझ्या नंबरवरच ते पाठवायचे आहेत. कृपया याची नोंद घ्यावी. व दिलेल्या सर्व गोष्टींचा विचार करावा. प्रत्येक लेक्चर महत्त्वाचे आहे, पुन्हा सांगतो. सविस्तर त्याचा अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर निर्धास्तपणे न घाबरता मला तुम्ही विचारू शकतात. यानंतर पुढच्या टॉपिकला आपण कर्जरोखे या नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहोत. आपण हे बहिर्गत भांडवल बघत आहोत. या बहिर्गत भांडवलामध्ये मालकीचे भांडवल आणि या मालकीच्या भांडवलामध्ये या दोन गोष्टी आपण बघितल्या. समहक्क भागांची विक्री करून आणि अग्रहक्क भागांची विक्री करून. हे बहिर्गत भांडवल आहे, बाहेरून हे उभारलं जातं. मग तसंच बहिर्गत भांडवलामध्ये कर्जाऊ भांडवल नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये कर्जरोखे, ठेवी, वित्तीय संस्था अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करणार आहोत. डिटेल माहिती, ज्याला अग्रहक्क भागांचे प्रकार जमतात त्यांना कर्जरोख्यांचे प्रकार अभ्यासायला काहीच कठीण जाणार नाही, कारण दोघांमधले नियर अबाउट 50% मुद्दे सारखे आहेत. थोडा किंचित बदल आहे, म्हणून हा जो प्रकार आहे अग्रहक्क भागांचे प्रकार, याचा चांगला अभ्यास करावा. धन्यवाद.